रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचा विश्वासार्ह आवाज. आपण पाहत आहात महाराष्ट्र वारकरी न्यूज. आणि संत परंपरेच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही देतो अचूक आणि वेगवान माहिती. महाराष्ट्र वारकरी न्यूज, भक्तीचा प्रवास, वारकरी समाजाचा विश्वास. चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. मठाधिपती परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव कोकण विभागाच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा. कोकणचे पारमार्थिक भाग्यविधाते श्री संत मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने कोकण विभागाच्या वतीने परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव कोकण विभागाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी श्री गणेश पूजा, विठ्ठल रुक्माई पूजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन, गायक, वादक यांच्या उपस्थितीत गुरुपरंपरेच्या अभंगांवर भजनाचा कार्यक्रम झाला. नंतर व्यासपूजन रायगड जिल्हा शिक्षण अर्थ सभापती माननीय श्री चंद्रकांत साहेब कळंबे व सौभाग्यवती विमल वहिनी साहेब यांच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांनी आपल्या अमृतवाणीतून गुरूंचे महत्त्व सांगून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. यानंतर गुरुदर्शन सोहळा झाला आणि या कार्यक्रमासाठी वारकरी शिष्य परिवार, सामाजिक, राजकीय, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री संत मोरे माऊली समिती कोकण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणजी मोरे साहेब यांनी केले. चंद्रभागाच्या तीरावरती संचेता पवार महाराज बोलले की कोकणातल्या माणसाचा स्वाभिमान म्हणून तो पांडुरंगाच्या दारामध्ये टाळ वाजत राहिला. तो कोकणाच्या वारकऱ्याचा स्वाभिमानाचा टाळ त्या ठिकाणी वाजला पाहिजे म्हणून पंढरीच्या चंद्रभागाच्या तीरावरती आपण सद्गुरूंच्या कल्पनेतून एक वास्तू उभी केली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यात. आणि भव्य असं गेल्या वर्षी आपण पारायण सोहळा केला. त्या मंदिराचं लोकार्पण केलं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदरणीय मंत्री श्री गोवाने, प्रवीण दरेकर, अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मान्यवर त्या ठिकाणी येऊन पंढरपुरामध्ये जे फळ आहे की वारकरी संप्रदाय आहे, अखंड महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे, या सगळ्यामध्ये तिथल्या मीडियामध्ये, तिथल्या पत्रकारितेमध्ये, तिथल्या लोकप्रतिनिधीमध्ये जी चर्चा झाली ती काल आम्ही ज्या वेळेला आषाढीला गेलो होतो, माननीय मंत्री महोदय आम्ही गेलो होतो, त्यामध्ये आवर्जून आम्ही तो दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये आम्ही मंत्री महोदयांना दादांच्याकडे घेऊन गेलो. त्याचं कारण असं होतं की आपल्या तालुक्यातील महाराष्ट्रातून म्हणजे कोकणातील माझं तरी जगणं कशात लिहून बसला, जवळच वाटत नाही ना, ती वेदना आहे. नारोजी म्हणाले तुम्ही शोक सोडा, तुम्हीच सांगता ना संसार दुःख मूळ चौकडे आणि तुम्हीच रडत बसता. संसाराचं स्वरूप जाणणारे तुम्ही ज्ञानी सत्पुरुष या दुःखातून बाजूला नारदजींना शरण गेले व्यास म्हणाले गुरुदेव तुम्हीच मला सांगा, मी या दुःखातून बाजूला कसा. नारदाने व्यासांच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणू लागले व्यासजी, जसं तुम्ही महाभारत लिहिलं, महाभारतामध्ये एकापेक्षा एक दिग्गज बळी पडले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, धर्म, अनेक दिग्गज तिथे लढले.